हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिजनल सायन्स. मी युवराज कुलकर्णी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बॉटनी ऑप्शनलचं जे काही नुकता झालेला जो काही फॉरेस्टचा पेपर आहे, बॉटनी ऑप्शनलचा पेपर आहे, तो आज आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला याआधी माहिती आहे की फॉरेस्टची एक्झाम ही आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह होती, आता याच्यानंतर रिटर्न झालेली आहे. हा रिटर्नचा पहिलाच पेपर आपल्याला असणार आहे. 2024 ची ही एक्झाम होती, आता 2025 मध्ये झालेली आहे आणि हा पहिलाच त्याचा पेपर आहे. त्या पेपरचं आपण अनालिसिस पाहणार आहोत. कशा पद्धतीचा पेपर आहे, ही पहिलीच रिटर्न होती. कशा पद्धतीचा आहे, पद्धत जर विचारली, जर त्याचं हार्डनेस बघितलं तर हे सोपा इझी आपल्याला पेपर पाहायला मिळतो. आणि हा जो पेपर आहे हा आपल्याला इझी अशा पद्धतीचा पेपर पाहायला मिळतो. आणि याचे जर क्वेश्चन बघितले तर क्वेश्चन आपल्याला हे स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला क्वेश्चन तिथं पाहायला मिळतात. कशा पद्धतीचे आहेत? स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आपल्याला तिथं पाहायला मिळतात. जसा टॉपिक आहे त्या टॉपिकवर न काही करता फक्त थोडंसं एक्सटेन्शन करून त्याने क्वेश्चन विचारलेले आहे. म्हणजे काय आहे, टॉपिकवर न हे करता डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड म्हणतो मी, जसा टॉपिक आहे तसाच फक्त क्वेश्चन विचारलेलं. जेव्हा मी सेल बायोलॉजीच्या सिलेबसचं डिकोडिंग करत होतो तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं की काय आहे, तेव्हाच पहिलाच क्वेश्चन मी सांगितलं होतं की तुम्हाला पहिलाच क्वेश्चन काय विचारू शकतो. तर तो मी सांगितलं होतं की सेल बायोलॉजीमध्ये जर असेल तर सेल बायोलॉजीमध्ये तुम्हाला पहिलाच क्वेश्चन असेल की प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल मधला डिफरन्स सांगा. आणि तोच क्वेश्चन तुम्हाला इथं दिसतो. पण म्हणजे काय आहे, गिव्ह अ डिफरन्स बिटवीन द प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल्स सुटेबल एक्झाम्पल सहित तुम्हाला तो विचारलेला आहे. म्हणजे काय आहे, जे काय पद्धत आहे, म्हणजे काय स्ट्रेट फॉरवर्ड विचारण्याची पद्धत आहे तीच त्यांनी विचारलेली आहे. आता तर हा पहिलाच क्वेश्चन आहे, सेक्शन ए मधला हा पहिला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आजचा जो काही पहिला क्वेश्चन आहे तो आपण डील करणार आहोत. हा सेक्शन ए मधला, याच्यामध्ये आपल्याला खूप सारे क्वेश्चन आहेत. एकूण 7 क्वेश्चन आहेत. 7 पैकी तुम्हाला 5 अटेम्प्ट करायचे होते. तुम्हाला असं माहिती आहे की काय आहे, जे काही क्वेश्चन 1 आहे आणि क्वेश्चन 5 आहे, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हा कंपल्सरी पेपर क्वेश्चन आहे. हे तुम्हाला लिहायलाच लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्याही 7 पैकी तुम्हाला 5 अटेम्प्ट करायचे आहेत. किती अटेम्प्ट करायचे? 5 अटेम्प्ट करायचे आहेत. त्याच्यामुळे हे लक्षात असलं पाहिजे. मग त्याच्यामुळे काय आहे, आता पहिलाच क्वेश्चन काय काय, कशा पद्धतीचे क्वेश्चन, मी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलेले आहेत हे सांगितलेलं आहे. मग क्वेश्चन काय आहेत? गिव्ह अ डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल विथ सुटेबल एक्झाम्पल. हा पहिला क्वेश्चन आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. सिलेबसवर डायरेक्ट सिलेबसवर क्वेश्चन आहे. दुसरा काय आहे, गिव्ह अ केमिकल कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ न्यूक्लियर इन्व्हॉल्व क्वेश्चन दुसरा पाहायला मिळतो. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन हा पण काही वेगळा नाहीये. तिसरं काय, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ डिसीज कॉज बाय बॅक्टेरिया. बॅक्टेरियाच्या डिसीज कॉज करण्यामुळं काय इम्पॅक्ट होऊ शकतो, काय महत्व आहे त्याचं. जर कॉज होत असेल तर पूर्ण जर ज्या पद्धतीने क्रॉप जे काय आहेत, पूर्ण जे काही तुमचं क्रॉपिंग पॅटर्न आहे कशा पद्धतीने डिस्ट्रॅक्ट होतं हे तुम्हाला समजून सांगायचं होतं. हे बॅक्टेरियामुळे होतं. आणि गिव्ह अ सिम्पटम ऑफ बॅक्टेरियल प्लांट डिसीज अँड एनी वन एक्झाम्पल. त्याचं एक एक्झाम्पल आपण तुम्हाला सांगायचं होतं. हे तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्यानंतर हा पण बॅक्टेरिया क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. Explain the structure and reproduction of class Mosae, Bryophyta, and add a brief note on the economic potential of Bryophyta. त्याचं इकॉनॉमिक पोटेन्शियल सांगायचं होतं. कुठे कुठे तो कशा पद्धतीने युज केला जातो, कशा पद्धतीने त्याचं महत्व आहे आणि त्याचं स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन तुम्हाला मस्त तिथं सांगायचं होतं. ह्या 2 गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायच्या होत्या. त्याच्यानंतर काय, गिव्ह अ सायलेंट फीचर अँड स्ट्रक्चर ऑफ सायकॅडोफिलेस विथ द सुटेबल एक्झाम्पल्स. हे एक्झाम्पल तुम्हाला तिथं द्यायला पाहिजे होतं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, डिफाईन अ प्लांट सक्सेशन. प्लांट सक्सेशन काय हे डिफाईन करायला पाहिजे होतं, त्याचे डेफिनेशन मांडलं पाहिजे होतं. गिव्ह टाइप्स अँड कॉज ऑफ सक्सेशन. सक्सेशनचं कॉज काय आहे, त्याच्या वेगवेगळे टाइप्स आहेत, ते वेगवेगळे टाइप तुम्हाला तिथं मांडायचे होते. त्याच्यानंतर काय, व्हॉट इज अ पोल्युशन. पोल्युशन काय आहे आणि वॉटर पोल्युशनवर त्यांनी खूप सारे क्वेश्चन विचारलेले की काय आहे, टाइप ऑफ वॉटर पोल्युशन आणि देअर कंट्रोल मेजर, कशा पद्धतीने कंट्रोल केले जातं हे क्वेश्चन विचारलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, हे 2 क्वेश्चन आहे. क्वेश्चन कोणता आहे, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेलचा आणि जे न्यूक्लियर एन्व्हलपचा आहे, हा क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. हे सर्व क्वेश्चन मी जेवढे काही बॉटनी ऑप्शनलचे क्वेश्चन आहेत ते सर्व क्वेश्चन मी डील करणारच आहे. पण काय करणार आहे, आता याला टाइम लागणार आहे. त्याच्यामुळे काय, एक करून असं म्हणजे छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून 2-2, 3-3 क्वेश्चन करून आपण काय करणार आहोत, हे जो पेपर आहे म्हणजे ते काही जी सिरीज आहे ती सिरीजच्या माध्यमातून आपण हा पूर्ण पेपर कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही बघा आणि काय आहे, हे जे काय आहे का कशा पद्धतीने लिहिलेलं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीचे मार्क मिळतील. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन आहे काय आहे, गिव्ह अ डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल विथ सुटेबल एक्झाम्पल्स. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलचा डिफरन्स विचारलेला आहे है ना, आणि त्याला एक्झाम्पल विचारलेला आहे की तुम्हाला एक सुटेबल एक्झाम्पल द्या. आता प्रोकॅरियोटिक सेल म्हटल्यावर तुम्हाला एक डोक्यात आलं पाहिजे की तुम्हाला बॅक्टेरियल सेल संदर्भात सांगायचं होतं है ना. युकॅरियोटिक सेल कोणती घ्या, प्लांटची सेल असेल, प्लांट सेल असेल, अॅनिमल सेल असेल, तुम्हाला नाही तर फंगस असेल, फंगाय असेल,
है ना. कोणतीही तुम्ही युकॅरियोटिक सेलची तुम्ही सांगू शकता किंवा एक बॅक्टेरियल सेल सांगू शकता. म्हणजे जी काही प्रोटोसेल आहे, जी काही फर्स्ट सेल होती त्याच्यानंतर तयार झालेले जे काही सेल आहेत त्या कोणत्या प्रोकॅरियोटिक सेल आहे. प्रोटोसेलच्या नंतर तयार झालेली सेल म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल, जी जुनी सेल. आणि नवीन सेल जी आहे ती कोणती युकॅरियोटिक सेल आहे, जी काही ऍडव्हान्स आहे, जी काही खूप जास्त डेव्हलप झालेली आहे, है ना, इव्हॉल्व्ह झालेली आहे सेल, म्हणजे ती काही युकॅरियोटिक सेल आहे. ठीक आहे. या दोन्ही मधला आपल्याला डिफरन्स सांगायचा होता. ठीक आहे. आता तुम्हाला डिफरन्स सांगताना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे होती की काय आहे, प्रोकॅरियोटिक सेल विचारलेले आहे आणि तुम्हाला वारंवार सांगितलेले काय, जेवढे काही आपले सायन्सचे सब्जेक्ट आहेत हे इलिस्ट्रेटिव्ह सायन्स आहेत. तुम्हाला डायग्राम काढल्याशिवाय तो विषय समजत नाही आणि त्या समोरच्याला तुम्हाला समजून सांगता येणार नाही. त्याच्यामुळे काय आहे, प्रत्येक वेळेस मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो की तुम्ही डायग्राम हा मस्ट काढलाच पाहिजे. आता प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिकचा डिफरन्स विचारलेला आहे, डायग्राम कशाला पाहिजे, नाही डायग्राम इथं पाहिजे. प्रोकॅरियोटिक सेल काय, युकॅरियोटिक सेल कशा पद्धतीने दिसते हे तुम्हाला दाखवणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही इथं डायग्राम काढणं गरजेची होती, तेव्हा तुम्ही डायग्राम काढली पाहिजे होती. आता तुम्ही प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम काढायची आहे तर तुम्हाला बॅक्टेरिया तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे होता आणि बॅक्टेरियाची तुम्ही याची डायग्राम काढलेली पाहिजे होती. आता डायग्राम मध्ये काय आहे, आता ही डायग्राम आहे, बॅक्टेरियाची डायग्राम आहे. बॅक्टेरियाच्या डायग्राम मध्ये काय, हा फ्लॅजेला आहे, हा पिलस आहे, है ना. याच्यामध्ये काय आहे, है ना, याच्या आतमध्ये एक अशी एक लेयर आहे, एक अशी वॉल आहे, याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात. ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. ही काय आहे, ही त्याची सेल वॉल आहे. ही काय आहे, त्याची सेल वॉल आहे. ओके. त्याच्या व्यतिरिक्त काय याच्या आतमध्ये न्यूक्लिओइड आहे, डीएनएचं मटेरियल आहे, फ्रॅगमेंटेड केलेला डीएनए आहे. सोबतच काय आहे, रायबोझोम आहे, रायबोझोम्स आहेत, है ना, रायबोझोम आहे, न्यूक्लिओइड आहेत. आणखी काय त्याच्यामध्ये, हा झाला याचा पोर्शन. न्यूक्लिओइड आहे, रायबोझोम्स आहेत, प्लाझ्मा मेम्ब्रेन सेल वॉल पासून आणि यापासून ही काय झाली, ही प्रोकॅरियोटिक सेल झालेली आहे. ह्या प्रोकॅरियोटिक, आणि यालाच काय म्हटलेलं आहे, याला कॅप्सूल म्हटलेलं आहे. याला काय म्हटलेलं, कॅप्सूल म्हटलेलं आहे. मग तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय काय मांडायचं होतं, ते एक तर प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सेल वॉल आहे, न्यूक्लिअर अशा पद्धतीचं न्यूक्लियस डीएनए मटेरियल आहे, फ्रॅगमेंटेड आहे, न्यूक्लियस नाहीये त्याच्यामध्ये, है ना, रायबोझोम्स आहेत, हे जे काही वर जे आहेत जे होल्डिंग करण्यासाठी पिलस आहेत, आणि फ्लॅजेला त्यामध्ये पाहायला मिळतो, जे मुवमेंटसाठी लोकोमोशनसाठी तुम्हाला फ्लॅजेला पाहायला मिळतो. मग ह्या गोष्टी, ह्या ज्या बेसिक गोष्टी ह्या तुम्हाला तिथं मांडायला अपेक्षित होत्या, ह्या तुम्ही मांडलेल्या पाहिजे होत्या. ठीक आहे. म्हणजे हा जो नेकेड डीएनए आहे, हा नेकेड डीएनए टाकल्यानंतर बाकीच्या ह्या गोष्टी तुम्हाला तिथं मांडण्या गरजेच्या होत्या. ही झाली कशाची डायग्राम, ही झाली प्रोकॅरियोटिकची. आता त्याच्यानंतर युकॅरियोटिक सेलची तुम्ही डायग्राम काढायची होती. युकॅरियोटिक सेलची डायग्राम काढताना तुम्ही अशा पद्धतीने जी काय आहे, सिंपल एक्झाम्पल काय याचं, एक्झाम्पल आहे ऍनिमल सेल. ऍनिमल सेल विथ एक्झाम्पल म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याचं एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल आहे याचं बॅक्टेरियल सेल. कोणतंही एक्झाम्पल घ्या, सायनोबॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरियाचं एक्झाम्पल देऊ शकता तुम्ही. ठीक आहे. मग ही काय आहे, आता त्याच्यानंतर आहे ती म्हणजे युकॅरियोटिक सेल. आता युकॅरियोटिक सेल म्हणजे काय आहे, तर हे काय आहे, ही आहे तुमची प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता तुम्ही ऍनिमल सेल संदर्भात बोलतात, मग काय आहे, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. याच्या आतमध्ये आणखी एक सेल आहे, त्याला काय म्हटलं जातं, त्याला न्यूक्लियस म्हटलं जातं. सेल सारखं स्ट्रक्चर आहे आतमध्ये, त्याला न्यूक्लियस म्हटलं जातं. हे न्यूक्लियस आहे, हा डीएनए आहे, डीएनए आहे, है ना, न्यूक्लियसच्या आतमध्ये डीएनए आहे. ठीक आहे, डीएनए आहे, सेल आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आणखी एक स्ट्रक्चर आहे, त्याला मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. याच्यामध्ये आणखी एक स्ट्रक्चर आहे, याला गॉल्गी बॉडी म्हणतात. गॉल्गी बॉडी म्हणतात. त्याच्यानंतर आणखी एक स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये, त्याला लायसोझोम म्हणतात. याच्यामध्ये आणखी एक स्ट्रक्चर आहे,
याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतात. एक आहे स्मूथ, एक आहे रफ, अशा पद्धतीचा आहे. याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम आहे. याच्यामध्ये छोटे 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 रायबोझोम आहेत, रायबोझोम्स आहेत, है ना, रायबोझोम्स आहेत. प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आता ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ही कशी पासून बनलेली आहे? ही लिपिड पासून बनलेली आहे, लिपिड बायलेयर आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगणं अपेक्षित होत्या, है ना. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला हे न्यूक्लिअर एन्व्हलप आहे, एन्व्हलप आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण म्हणतात त्याला, त्याला काय म्हणतात? न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण म्हणतात. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं ह्या युकॅरियोटिक सेल संदर्भात, ही काय आहे? ही आहे युकॅरियोटिक सेल आहे. ही सेल तुम्हाला इथं सांगणं अपेक्षित होतं. या गोष्टी तुम्हाला तिथं मेन्शन करणं अपेक्षित होत्या. मग ह्या गोष्टी तुम्ही मेन्शन करायला पाहिजे होता. आता त्याचा डिफरन्स काय आहे? प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये तुम्ही जर 12, 13, 15 डिफरन्स सांगितले असते तरी तुमचं गोष्ट चाललेली असते. आता पहिला प्रोकॅरियोटिक सेलचा आणि युकॅरियोटिक. आता त्याचे पहिले जर डिफरन्स बघायचे आहेत, एकूण 10, 12, 13, 15 जर डिफरन्स बघितलं तर तुमचा क्वेश्चन सॅटिस्फाय होऊन जातो. त्याच्यामुळे पहिला आहे, त्याच्यामध्ये काय आहे? साईज मॅटर आहे. साईज किती आहे? साईजचं जर बघितलं तर किती आहे? याची 1 to 10 मिलीमीटर एवढी साईज आहे. याची जर साईज बघितलं किती आहे? 10 to 100 मिलीमीटर इतकी त्याची साईज आहे. दुसरी गोष्ट काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये न्यूक्लियस. न्यूक्लियस कसा आहे? याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे हा कसा आहे? नेकेड आहे. न्यूक्लियस आहे का? पहिली गोष्ट तर नाही आहे. एक गोष्ट काय आहे? याच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे. आणि जे काही डीएनए आहे हा डीएनए कसा आहे? नेकेड आहे, है ना, न्यूक्लिओइड टाइपचा आहे. न्यूक्लियर टाइपचा तिथं पाहायला मिळतो. ठीक आहे. इथं कसं आहे? इथं न्यूक्लियस कसं आहे? प्रेझेंट आहे, है ना. न्यूक्लियस कसं आहे? प्रेझेंट आहे. आणि न्यूक्लियर इन्व्हॉल्व, न्यूक्लियर इन्व्हॉल्वने ते काय केलं? ते न्यूक्लियर इन्व्हॉल्वने ते काय म्हणतात त्याला? सराउंड, त्याच्यामध्ये आजूबाजूला न्यूक्लियर इन्व्हॉल्व पण आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेन याच्यामध्ये आहे का? अब्सेंट आहे. याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. चौथा काय विषय याच्यामध्ये आहे जेनेटिक मटेरियल. आता याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ते कसं आहे? सिंगल आणि सर्क्युलर आहे. डीएनए आहे. इथं कसं आहे? इथं मल्टिपल आहे आणि लिनियर आहे. डीएनए आहे विथ हिस्टोन प्रोटीन आहे, विथ हिस्टोन प्रोटीन त्याच्यामध्ये दिलेले आहे. ठीक आहे. ही गोष्ट झाली. आता जेनेटिक मटेरियलचं झालं. डीएनए पॅकिंग, डीएनएचा जर मटेरियल केलं तर नेकेड डीएनए आपल्याला तिथे पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये पाचवा टॉपिक आहे, पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे काही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल्स. याच्यामध्ये गॉल्गी, ER, मायटोकॉन्ड्रिया आहे, लायसोसोम, हे काय आहेत? हे अब्सेंट आहेत. इथं काय आहे? गॉल्गी, ER, मायटोकॉन्ड्रिया, लायसोसोम हे काय आहेत? हे प्रेझेंट आहेत. हे प्रेझेंट आहेत. 5 मुद्दे झाले. त्याच्यानंतर रायबोझोम 6,
रायबोझोम कसे आहेत? रायबोझोमचा विचार केला तर इथं किती आहे? 70S रायबोझोम आपल्याला पाहायला मिळतात आणि फ्री फ्लोटिंग आहेत. याच्यामध्ये जे 70S आहेत ते कसे आहे? हे फ्री फ्लोटिंग आहेत. इथं कसे आहेत? इथं 80S आहेत. 80S हे सायटोप्लाझम मध्ये आहेत आणि 70S जे आहेत हे कशामध्ये आहेत? हे जे काही ऑर्गेनल्स आहेत या ऑर्गेनल्स मध्ये आपल्याला 70S पाहायला मिळतात. मग हा एक डिफरन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. हा डिफरन्स खूप महत्वाचा होता. काय आहे? प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल मधला. हे 6 जे काही मुद्दे आहेत हे 6 मुद्दे तुम्ही मांडणं अपेक्षित होते. हे जे 6 मुद्दे मांडले असते आणखी व्यवस्थित पद्धतीने त्या गोष्टी झाल्या असत्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये झाल्या असत्या. ठीक आहे, आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखी काय आहे? 6 झाले. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे काय? सेल वॉल. ठीक आहे, काय काय बघितलं आपण आतापर्यंत? साईज बघितली, न्यूक्लियस बघितलं, न्यूक्लियर मेम्ब्रेन बघितलं, जेनेटिक मटेरियल बघितलं, मेम्ब्रेन म्हणून ऑर्गेनल्स आहेत का, रायबोझोम आहे का? ठीक आहे, बघितले. त्याच्यानंतर काय आहे? आता पाहू आपण सेल वॉल कंपोजिशन. सेल वॉलचं जे सेल वॉल आहे, सेल वॉल म्हणू किंवा सेलचं डिव्हिजन म्हणू, सेल डिव्हिजन आहे, सेलचं वॉल कंपोजिशन बघू पहिले. सेल वॉलचं कंपोजिशन कसं आहे? प्रोकॅरियोटिक सेलचं जर विचारलं कशापासून बनलेलं आहे, हे जे बनलेले आहेत हे कशापासून बनलेले आहेत? हे पेप्टायडोग्लायकॉन्सपासून बनलेलं आहे. आणि हे कशापासून बनलेलं आहे? हे लिपिड, फॉस्फोलिपिड, कशापासून बनलेले आहेत? फॉस्फोलिपिड पासून बनलेले आहेत, है ना. म्हणजे काय आहे? सेल वॉल प्रेझेंट आहे, सॉरी सेल मेम्ब्रेन नाही, सेल वॉल मध्ये, है ना. हे फॉस्फोलिपिड पासून बनलेलं आहे. सेल वॉलचा विषय झाला, मेम्ब्रेनचा नाही, सेल वॉलचा. फॉस्फोलिपिड पासून बनलेला आहे. आणि याच्यामध्ये सेल वॉल जी आहे, ही सेल वॉल कुठं आहे? प्लांट मध्ये आहे. प्लांट मध्ये सेल वॉल आहे. ही कशापासून बनलेली आहे? ही सेल्युलोज पासून बनलेली आहे. आणि फंगामध्ये पण आहे. फंगामध्ये हे कशापासून बनले? हे कायटिन पासून बनलेली आहे. हे गोष्ट लक्षात ठेवलं. अॅनिमल सेल मध्ये अब्सेंट आहे, है ना. इथं सेल वॉल नाही आहे, नो सेल वॉल. ठीक आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे झालं सेल डिव्हिजन. हा किती झाला? हा 7वा मुद्दा झाला. हा 8 झाला. 8 मार्कासाठीच आहे. हा सेल डिव्हिजन काय आहे? सेल इथं बायनरी फ्युजन आहे. बायनरी फ्युजन आहे. तर इथं कसं आहे? मायटोसिस आणि मियोसिस आहे. मायटोसिस अँड मियोसिसच्या माध्यमातून सेल डिव्हिजन आहे. हे झालं सेल डिव्हिजनच्या बाबतीत. त्याच्यानंतर काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. नो काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन कशापासून बनलेली आहे? आता इथं प्रेझेंट आहे, पण काय आहे त्याच्यामध्ये? प्लाझ्मा मेम्ब्रेन तर आहे, लिपिड बायलेयर्स बनलेली आहे, पण कसं आहे याच्यामध्ये काय गोष्ट नाहीये? याच्यामध्ये स्टेरॉल नाहीये. स्टेरॉल्स अब्सेंट आहेत, है ना. हे काय आहेत? अब्सेंट आहेत. इथं काय आहे? ही कशापासून बनलेली आहे? प्रेझेंट आहे, पण काय आहे? इथं स्टेरॉल्स आपल्याला पाहायला मिळतात प्रेझेंट, है ना. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता 10वा विषय आहे म्हणजे त्याच्यामध्ये सायटोस्केलिटन. आता सायटोस्केलिटन इथं अब्सेंट आहे. असलं बी तरी सिंपल फॉर्मॅट मध्ये आपल्याला ते सिंपल आपल्याला सायटोस्केलिटन. इथं कसं आहे? प्रेझेंट आहे मायक्रोट्युब्युल्स आणि मायक्रोफायब्रिल्स याच्या माध्यमातून हे प्रेझेंट आहे. हे झालं काय? हे झालं 10वं सायटोस्केलिटन. त्याच्यानंतर मोड ऑफ रिप्रोडक्शन 11वा. मोड ऑफ रिप्रोडक्शन काय आहे? मोड ऑफ रिप्रोडक्शन इथं असेक्शुअल आहे. इथं कसं आहे? सेक्शुअल आहे.
असेक्शुअल पण आहे का याच्यामध्ये? असेक्शुअल पण आहे. अशा दोन पद्धतीचं मोड ऑफ रिप्रोडक्शन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर आहे ते म्हणजे फ्लॅजेला. 12व घ्या फ्लॅजेला. आता फ्लॅजेला जर बघितलं तर काय आहे? इथं सिंपल लोकोमोशन साठी फ्लॅजेला प्रेझेंट आहे, है ना? फ्लॅजेला प्रेझेंट आहे. आणि हा जो फ्लॅजेला आहे कशापासून बनलेला आहे? हा फ्लॅजेला कशापासून बनलेला आहे? हा प्रोटीन पासून बनलेला आहे. लोकोमोशन साठी यूज केला जातो. इथं काय आहे? ऑब्सेंट आहे, है ना? ऑब्सेंट आहे. इथं आपल्याला ते पाहायला मिळतात. इथं काय आहेत? हे मायक्रोट्युब्युल्स ते आपल्याला तिथं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये इथं तो फ्लॅजेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आता हे काय आहेत? हे काय झालेले आहेत? हे आपले पूर्ण त्याचे डिफरन्सेस झाले. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलचे हे डिफरन्स आपण इथं बघितलेले आहेत. ही प्रोकॅरियोटिक सेल आहे, युकॅरियोटिक सेल आहे. फास्ट मध्ये आपण त्याचे डिफरन्स साईज किती आहे? 1 to 10 मायक्रोमिलीमीटर आहे. 10 to 100. त्याच्यानंतर काय आहे? न्यूक्लियस काय आहे? अब्सेंट आहे. डीएनए नेकेड पाहायला मिळतो, न्यूक्लियोइड आहे. प्रेझेंट आहे न्यूक्लिअर इनव्हॉल्व त्याच्यामध्ये आपल्याला आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय अब्सेंट आहे, इथं प्रेझेंट आहे. जेनेटिक मटेरियल सिंगल न्यूक्लियर सर्क्युलर डीएनए आहे. इथं काय मल्टिपल लिनियर डीएनए विथ द हिस्टोन प्रोटीन आपल्याला हिस्टोन प्रोटीनने बाइंड झालेले आहेत. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स, गॉल्गी बॉडी वगैरे ते सर्व गोष्टी इथं अब्सेंट आहेत, इथं प्रेझेंट आहेत. रायबोझोम काय इथं 70S आहे, इथं कसं फ्री फ्लोटिंग आहे, इथं कसं आहे 80S आहे. आणि जे काही ऑर्गॅनिल्स आहेत त्याच्यामध्ये 70S आपल्याला रायबोझोम पाहायला मिळतो. त्याच्यानंतर सेल वॉल कंपोजिशन कसं आहे? सेल वॉलचं कंपोजिशन पेप्टोडोग्राफीपासून बनलेलं आहे. पेप्टोडोग्राफीपासून कधी प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल कशापासून बनले? जर प्लांट सेल बघितलं तर सेल्युलोज पासून, फंगस फेज पासून, कायटिन पासून आणि अॅनिमल सेल मध्ये आपल्याला सेल वॉल अब्सेंट आहे. सेल डिव्हिजन बघितलं इथं बायनरी फिजन आहे, इथं कसं मायटोसिस मेयोसिस घडतंय. इथं काय प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, प्रेझेंट आहे. स्टेरॉल आहे, इथं अब्सेंट. स्टेरॉल इथं अब्सेंट आहे, तिथं प्रेझेंट आहे. सायटोस्केलेटन आहे, इथं अब्सेंट आहे, इथं प्रेझेंट आहे. मायक्रोट्युब्युल, मायक्रो फायब्रिल्स आपल्याला पाहायला मिळतात. मोड ऑफ रिप्रोडक्शन सेक्शुअल आहे, इथं असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन दोन्ही पण आहे. फ्लॅजेला इथं लोकोमोशन साठी यूज केला जातो. इथं काय आहे? हे जे मायक्रोट्युब्युल्स मायक्रो फायब्रिल्स आहेत ते यूज केले जातात. त्यानंतरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे केमिकल कंपोजिशन अँड फंक्शन ऑफ न्यूक्लिअर एनव्हलप. हा क्वेश्चन आपल्याला तिथं पाहायचा आहे. आता केमिकल कंपोजिशन ऑफ न्यूक्लिअर एनव्हलप. आता न्यूक्लिअर एनव्हलप तुम्हाला माहिती असलं गरजेचं होतं. न्यूक्लिअर एनव्हलप म्हणजे काय? न्यूक्लिअर एनव्हलप, आता तुम्हाला पहिली गोष्ट तर ही सेल आहे. सेलच्या आतमध्ये एक न्यूक्लियस आहे. आता न्यूक्लियसच्या आतमध्ये काय आहे? हा डीएनए आहे, है ना? डीएनए आहे, हा डीएनए आहे. आणि हे आहे न्यूक्लिअर एनव्हेलोप, है ना? त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतात. काय म्हणतात? त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतात. आता ही जी की न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ही कशापासून बनलेली आहे, काय काय महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये ते समजून घेतलं गेलं पाहिजे होतं. आता ही जी काय आहे, ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन कशापासून बनलेली आहे आणि नेमकी काय आहे? आता या न्यूक्लिअर मेम्ब्रेनवर काय काय गोष्टी आहेत आणि कशा पद्धतीने ते ऍक्ट करते आणि त्याचं फंक्शन काय आहे ते फंक्शन समजून घेणं गरजेचं होतं. ठीक आहे. एक तर ही बनली कशापासून आहे? ही बनलेली आहे लिपिडच्या बायलेयरनी. एक. दुसरी गोष्ट ही कशापासून बनलेली आहे? ही प्रोटीन पासून बनलेली आहे. प्रोटीन्स आहेत. कोणते आहे? स्ट्रक्चरल प्रोटीन आहेत, काही फंक्शनल प्रोटीन आहेत. फंक्शनल प्रोटीन बनलेले आहेत. दोन गोष्टी झालेल्या आहेत. याच्यामध्ये काय आहेत? याच्यामध्ये एन्झाईम आहेत, एन्झाईम्सनी बनलेली आहे. ठीक आहे. काही त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल आणि फंक्शनल प्रोटीन्स आहेत. त्याच्यानंतर काय आहे? ही कशापासून बनलेली आहे? फायब्रस नेटवर्क पासून बनलेली आहे. नेटवर्क आहे, है ना? आणखी काय आहे याच्यामध्ये? ही जी काय आहेत याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट साठी न्यूक्लिअर पोर आहेत. काय ट्रान्सपोर्ट करतात? जे काही mRNA आहेत, जे काही आयन्स आहेत, है ना, जे काही प्रोटीन्स आहेत, हे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काय आहे? न्यूक्लिअर पोर त्याच्यामध्ये आहे. सोबतच काय आहेत? कार्बोहायड्रेट्स आहेत, आयन्स आहेत. ह्या सर्वांनी ती काय न्यूक्लिअर एनव्हलप बनलेली आहे. मग ही न्यूक्लिअर एनव्हलप तुम्हाला त्याचं जे काही केमिकल कंपोजिशन आहे ते केमिकल कंपोजिशन तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. कशापासून बनलेली आहे. आता ही जी काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, ही जी काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ही कशी आहे? आता ही लिपिड बायलेयरनी बनलेली आहे. मग तुम्हाला हे डायग्राम काढणं अपेक्षित होतं.
कशापासून बनलेली आहे? न्यूक्लिअर बायलेअरनी बनलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे डायग्राम काढणं तिथं अपेक्षित होतं. ही तुम्हाला काढायला पाहिजे होती. ही जी तुम्ही काढायला पाहिजे होती ही अशा पद्धतीची आहे. कशापासून बनलेली आहे? न्यूक्लिअर बायलेअरनी बनलेली आहे. न्यूक्लिअर बायलेअरनी ही बनलेली आहे. आता हा आतमधला काय आहे? हा पेरिन्यूक्लिअर स्पेस आहे. स्पेस आहे है ना. हे लिपिड्स आहेत. हे लिपिड्स आहेत आणि ही बायलेअर आहे. म्हणजे काय आहे? हा पूर्ण असा कसा? पूर्ण आतमधून पण लिपिड आहेत, बाहेर लिपिड, पूर्ण असा पूर्ण लिपिडनी बनलेला आहे. हा पूर्ण लिपिडनी बायलेअरनी, म्हणजे दोन लेअर आहेत लिपिडची, एक वरची लेअर आणि खालची लेअर, असं लिपिडच्या बायलेअरनी बनलेला आहे. आणि हे लिपिड कोणते आहेत? हे फॉस्फोलिपिड आहेत. फॉस्फोलिपिडने हे बनलेले आहेत. हे तुम्ही सांगायला पाहिजे होतं. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला याच्या संदर्भात आल्या. आता याच्यामध्ये स्ट्रक्चरल प्रोटीन कोणते कोणते आहेत? आता स्ट्रक्चरल प्रोटीन जे आहेत, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल प्रोटीन कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये? स्ट्रक्चरल आणि फंक्शनल प्रोटीन मध्ये तर न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिअर पोर, जे न्यूक्लिअर पोर काय म्हणतात, पोर कॉम्प्लेक्स, याच्यासाठी लागणार आहे. म्हणजे काय आहे? याच्यावर ही जी काही मेम्ब्रेन आहे याच्यावर छोटे छोटे छिद्र आहेत. ही जी मेम्ब्रेन आहे इथं काय आहेत? छोटे छोटे पोर्स आहेत. हे जे पोर्स आहेत इथून काय आहेत? जे काही RNA आहेत, mRNA बहुत सारे जे मटेरियल आहे ते बाहेर निघत असतं. इथून असे बाहेर निघतात. हे काय आहे? न्यूक्लिअर पोर आहेत. याला न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स म्हणतात. आणि इथं खूप सारे प्रोटीन्स आहेत. हे प्रोटीन पण या स्ट्रक्चरल प्रोटीन आणि फंक्शनल प्रोटीनच्या मध्ये त्याच्यामध्ये ते येतात. त्याच्यानंतर काय आहे? बरेच सारे मेम्ब्रेन प्रोटीन्स पण आहेत. इथं मध्ये आणखी मेम्ब्रेन प्रोटीन्स आहेत. मग ते कोणते असतील मेम्ब्रेन प्रोटीन मध्ये? ते तर एक तर मेम्ब्रेन प्रोटीन मध्ये 3-4 प्रोटीन आहेत. एक इंटिग्रल प्रोटीन असतील, एक इंटिग्रल प्रोटीन आहेत, एक अँकर प्रोटीन असतील, इंटिग्रल प्रोटीन, अँकर प्रोटीन, आणि एक पेरिफेरल प्रोटीन असतील. पेरिफेरल प्रोटीन, असे प्रोटीन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप सारे एन्झाईम्स तिथे आपल्याला पाहायला मिळतात है ना. ट्रान्सपोर्ट प्रोटीन पण पाहायला मिळतात. कोणते आहे? ट्रान्सपोर्ट प्रोटीन पण आपल्याला तिथे पाहायला मिळतात. ट्रान्सपोर्टसाठी असणारे जे काही प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स पण आपल्याला तिथे पाहायला मिळतात. ठीक आहे. असे बरेच सारे प्रोटीन आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आता त्याच्यानंतर काय आहे? जे काही न्यूक्लिअर लॅमिना आहे, हा जो न्यूक्लिअर लॅमिना आहे, इथं तुम्हाला न्यूक्लिअर लॅमिना पाहायला मिळतो. हा जो न्यूक्लिअर लॅमिना आहे, हा न्यूक्लिअर लॅमिना आहे. हा कशाचं काम करतो? हा न्यूक्लिअर लॅमिना जो आहे, हा न्यूक्लिअर लॅमिना म्हणतात त्याला. हा फायब्रस नेटवर्कचं काम आहे. हे कशाला? हा सपोर्ट प्रोव्हाइड करतो. सपोर्ट प्रोव्हाइड करण्यासाठी, आणि त्याला स्ट्रक्चरल सपोर्ट म्हणतात. स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतो? हा जो काही न्यूक्लिअर लॅमिना आहे, हा लॅमिना तिथं करत असतो. न्यूक्लिअर पोर आहेत. कार्बोहायड्रेट्स तिथं आपल्याला पाहायला मिळतात. कार्बोहायड्रेट खूप सारे आहेत. स्मॉल अमाऊंट मध्ये कार्बोहायड्रेट आहेत, पण आहेत तिथं प्रेझेंट आहेत, ते आपल्याला तिथं पाहायला मिळतात. मग ह्या सर्व गोष्टी कशामध्ये? केमिकल कंपोजिशन ऑफ न्यूक्लिअर एन्व्हलपचं आपल्याला पाहायला पाहिजे होतं. हे न्यूक्लिअर एन्व्हलपचं काय आहे? केमिकल कंपोजिशन आपण तिथं पाहायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे फंक्शन ऑफ न्यूक्लिअर एन्व्हलप. काय आहे? फंक्शन ऑफ न्यूक्लिअर एन्व्हलप. या न्यूक्लिअर एन्व्हलपचं फंक्शन काय आहे? त्याच्यामध्ये एक पहिलं आहे ते म्हणजे काय आहे? न्यूक्लिअर एन्व्हलपचं जे काही एन्व्हलप आहे, जी बाहेरची जी काही न्यूक्लिअर एन्व्हलपची जी काही बाहेरची बाजू आहे, याचं काम काय आहे? ही जी काही एन्व्हलप आहे, जी बायलेअरनी बनलेली आहे, लिपिड बायलेअरनी बनलेली आहे, याचं काम काय आहे? एक आहे कंपार्टमेंटलायझेशन. काय आहे? कंपार्टमेंटलायझेशन. जे काही आतमधलं जे काय आहे, डीएनएचं जे काही मटेरियल आहे ते सेफ ठेवण्यासाठी आणि त्याच्या ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या पद्धतीने घडवून आणण्यासाठी त्याला काय आहे? त्याला सेपरेट केलेलं. आतमध्ये डीएनए आहे आणि याच्या फंक्शनिंगसाठी एक आतमधलं एन्व्हायरमेंट आहे. आतमधल्या एन्व्हायरमेंट मध्ये काय आहे? याला काय आहे? न्यूक्लिअर सायटोप्लाझम, न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझम. आता हा न्यूक्लिओप्लाझम आहे
आणि हा सायटोप्लाझम आहे. याच्या पद्धतीने त्याला डिफरन्शिएटिव्ह म्हणजे कंपार्टमेंटल आहे. त्याला एक वेगळंच कंपार्टमेंट बनवलं, कारण तो हेड आहे, सेलचा हेड आहे. जसा आपला हेड ब्रेन आहे तसा तो सेलचा हेड आहे. त्याच्यामुळे काय आहे, सर्व ऍक्टिव्हिटी म्हणजे काय आहे, जगातलं सर्वात बेस्ट मटेरियल जे काही सर्वात लाईफ काय म्हणतात त्याला, आणखी त्याला आपण साप्या भाषेमध्ये ब्लूप्रिंट ऑफ लाईफ इथंच दडलेली आहे. त्याच्यामुळे काय आहे, तो त्याला एक वेगळं कंपार्टमेंट असणं गरजेचं होतं. त्याच्यामध्ये कंपार्टमेंटसाठी आहे. दुसरं आहे त्याच्यामध्ये रेग्युलेशन ऑफ ट्रान्सपोर्ट. हे पण त्याचं फंक्शन आहे. काय आहे, ट्रान्सपोर्ट रेग्युलेट करण्याचं आहे ना. कोणते जे काय RNA आहे, प्रोटीन आहे, आयन आहे, न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने ते आत बाहेर जातील. इथं छोटे छोटे पोर्स आहेत ना, इथं छोटे छोटे पोर्स आहेत. हे ट्रान्सपोर्ट घडून आणण्याचं काम कोणाचं आहे, याचंच आहे. मग हे पण काम त्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच काय आहे, स्ट्रक्चरल सपोर्ट. न्यूक्लिअर लॅमिना तिथं प्रेझेंट आहे. आतमधल्या बाजूला तुम्हाला सांगितलं होतं काय आहे, इथं आतमधल्या बाजूला न्यूक्लिअर लॅमिना आहे, जो की न्यूक्लिअर सपोर्ट प्रोव्हाइड करतो. हे पण काय आहे, न्यूक्लिअर सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम आपल्याला देतं आहे ना. त्याच्यामुळे काय आहे, जी काही शेप आहे न्यूक्लिअरला, एक शेप आपल्याला पाहायला मिळतो आहे ना. ज्यामुळे काय आहे, आता याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे जे काही आपले क्रोमॅटिन्स आहेत, जे काही DNA आहे, ते DNA पॅकेजिंगसाठी मदत होते. म्हणून काय आहे, हे स्ट्रक्चरल सपोर्ट खूप महत्वाचं होतं. जे काही लॅमिना आहे, न्यूक्लिअर लॅमिना आहे, तो लॅमिना खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे काय आहे, याला धरून काय करतात, आता जो काही युक्रोमॅटिन आहे आणि हेट्रोक्रोमॅटिन आहे, ते काय करतात, शेप बदलण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे काय खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे चौथं म्हणजे काय, त्याच्यामध्ये चौथं आहे ते म्हणजे काय, कम्युनिकेशन ऑफ सायटोप्लाझम. आतमध्ये न्यूक्लियोप्लाझम, बाहेर सायटोप्लाझम आहे ना. बाहेर सायटोप्लाझम आहे, आतमध्ये न्यूक्लियोप्लाझम आहे. आणि हे काय करतात, आता हे कशा पद्धतीने कम्युनिकेट करतात, याच्यावर आपल्याला एक ER पाहायला मिळतो. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे आतमध्ये बाहेर है ना. ERच्या माध्यमातून काय आहे, हे जे काही बाहेरचं जे काही इन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी इंटरॅक्ट करण्याचं, कम्युनिकेट करण्याचं काम करत असतो है ना. मग त्याच्यामुळे काय आहे, हा पण त्याचा एक रोल आणि हे त्याचं एक फंक्शन आहे. त्याच्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर पाचवा आहे त्याच्यामध्ये रोल ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये याचा काय रोल आहे, सेल डिव्हिजन मध्ये काय आहे, आता सेल डिव्हिजनच्या वेळेस काय आहे, याच्यामध्ये ब्रेकडाऊन घडून आणण्याचं काम कशामध्ये, याच्यामध्ये जे काही मायटॉसिस आहे, क्रोमोझोमचं जे काही सेग्रिगेशन आहे, सेग्रिगेशन कुठं होतं, आतमध्येच होतं. एकाचे दोन क्रोमोझोम होणं, जे काही सेग्रिगेशन मायटॉसिस होणं, हे कुठं आहे, इथं होतं. म्हणून सेल डिव्हिजन मध्ये त्याचा खूप मोठा रोल आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काय आहे, जीन रेग्युलेशन साठी आपल्याला आतमध्येच जीन रेग्युलेशन आहे. जीन रेग्युलेशन आहे, ते जीन रेग्युलेशन आपल्याला आतमध्येच आपल्याला पाहायला मिळतं है ना. जे काही क्रोमॅटिनची पोझिशन आहे आणि त्याच्यामध्ये जे काही जीनचं एक्सप्रेशन आहे, जीन कशा पद्धतीने, जे काही क्रोमॅटिन आहे त्याला कशा पद्धतीने इन्फ्लुएन्शियल आहेत. युक्रोमॅटिन आहेत तर जीनचं एक्सप्रेशन जास्त होतं. हेट्रोक्रोमॅटिन असेल तर काय, त्याच्यामध्ये साईट मिळत नाही. त्याच्यामुळे काय आहे, तिथून जीन एक्सप्रेशन होत नाही, प्रोटीन सिंथेसिस होत नाही. प्रोटीन सिंथेसिस केव्हा होईल, जेव्हा तो जो काही न्यूक्लियस, जो काही आतमधलं जे जेनेटिक मटेरियल आहे ते कसं असलं पाहिजे, युक्रोमॅटिन म्हणजे काय, फ्रॅगमेंटेड असलं पाहिजे, सुटसुटीत असलं पाहिजे, मोकळं असलं पाहिजे. मोकळं असल्यावर जेनेटिक म्हणजे काही जीन एक्सप्रेशन आहे, ते जीन एक्सप्रेशन होईल, त्याच्यापासून प्रोटीन बनतील. जर ते कॉम्पॅक्ट असेल, जर ते क्रोमोझोमच्या याच्यामध्ये असेल तर ते बनणार नाही. त्याच्यामुळे काय आहे, इट लीड टू द मायटोसिस आणि मियोसिस. जी काही मायटोसिस मियोसिस प्रोसेस आहे ती तिथं घडत राहते. त्याच्यामुळे काय, हे सर्व त्याचे फंक्शन्स आपल्याला तिथं पाहायला मिळतात. मग अशा पद्धतीने हे सर्व 2 क्वेश्चन तुम्हाला डील करायला पाहिजे होते. आता पहिला क्वेश्चन कोणता होता, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेलच्या संदर्भातला होता. दुसरा क्वेश्चन संदर्भातला न्यूक्लिअर एनोलप, त्याच्यामध्ये त्याचं केमिकल कंपोजिशन आणि त्याचं फंक्शन आपल्याला समजून घ्यायचं होतं. आणि त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेल समजून घ्यायचे होते. ह्या सर्व 2 गोष्टी आपल्याला तुम्हाला इथं या व्हिडिओच्या माध्यमातून या 2 गोष्टी तुम्हाला इतक्या क्लिअर असतील की या गोष्टी तुम्ही मांडल्या असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होत आहेत. आणि या गोष्टी मांडल्यानंतर तुम्हाला मार्क्स जास्तीत जास्त मिळू शकतात असं मला वाटतं. म्हणून हे पॉईंट तुम्ही कव्हर करणं गरजेचं होतं, एवढं मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, जे काही राहिलेले क्वेश्चन आहेत 3-4 क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून काय आहे,
ह्या जो काही पेपर आहे हा पेपर 5-6 जे काही व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जातील. थँक्यू, धन्यवाद.